कच्चे केळी फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी 3 केळी घेतलेले आहेत, त्यांची साली काढून घेतलेले आहेत. पाण्यामध्ये घालून आता व्यवस्थित कापून घ्यायचे आहे. हव्या असलेल्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. इथे मी लांबट कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पण कापून घेऊ शकता. सगळे कापून झाल्यानंतर पाण्यामधून एकदा धुवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मीठ, मसाला, हळद, थोडंसं हिंग घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं आगळ घालायचं आहे. आलं लसूणची पेस्ट घालायची अगदी पाव चमचा. 2 चमचे इथे मी बेसन घातलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे. इथे सुकं पीठ तयार करायचं आहे. त्यासाठी मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. जवळजवळ पाव वाटी मी रवा घेतलेला आहे. आता थोडं लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे. पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जे कापलेले केळी आहेत ते व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत पिठामध्ये आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. शॅलो फ्राय करायचे आहे. तव्यावर अगदी थोडंसं तेल घालून असं व्यवस्थित आलटून पलटून 3 ते 4 वेळा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोडं थोडं तेल घालायचं आहे त्यामध्ये. हे केळ्याचे काप खूप चांगले आणि रुचकर लागतात. नक्कीच ट्राय करा. ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.